सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीद ही मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. बहिर्जी नाईकांनी माहिती सांगून कठोरपणे ते म्हणाले, शिवा, यातला शब्द आणि शब्द जसाच्या तसा राजांना पोहोचायला हवा. ठीक आहे नाईक, निघ आणि लवकरात लवकर पोहोच. बहिर्जी नाईकांना मुजरा करून शिवा निघाला. त्याने ताज्या दमाचा घोडा घेऊन तो दिसेनासा झाला. शिवा चालताना विचार करत होता, 5 लाखांच्या वर सैन्य घेऊन शाहिस्तेखान येत आहे. राजांजवळ तर फारच थोडं सैन्य आहे, पण त्याला राजांवर पूर्ण विश्वास होता. राजे त्याला निश्चितच धूळ चारतील. आतापर्यंत कमी का संकट आली, पण राजांनी आपल्या बुद्धिचातुर्याने सर्वांवर मात केली. आताही ते नक्कीच मार्ग काढतील. पण राजेंना उसंत म्हणून नाहीच. सतत धावपळ, जीवघेणा संघर्ष, हे सर्व ते रयतेसाठी सोसत होते. अहोरात्र उभे होते ते आपल्या प्रजेला पुन्हा गुलामगिरीत जायला लागू नये म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तेच आता राजांचे धारकरी. तुकोबांची शिकवणच आहे. दया तिचे नाव, भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे. होईल तैसे बळ, फजित करावे ते खेळ. तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दोणी. होय तर, रणांगणात जीव द्यायला आम्ही सज्ज आहोत. या स्वातंत्र्य युद्धाचे जनक आमचे राजा, त्यांच्यासाठी आम्ही सगळी मराठमोळी सेना रक्त व्हायला तयार आहोत. आधी आमचा जीव धरणीवर पडेल, नंतर शत्रू आमच्या प्रेतावर पाय देऊन पुढे राजांवर चालून जाईल. असे संतापजनक विचार मनात घोळवत शिवा काशीद रानावनातून दऱ्याखोऱ्यातून अत्यंत जलद गतीने घोडा दौडवत होता. तहान भूक विसरला होता तो. ही खबर जेवढ्या लवकर राजांना पोहोचेल तेवढा त्यांना तोडगा काढायला जास्त वेळ मिळू शकेल. काही वेळातच त्याला मिरजेचा किल्ला दिसू लागला. एका दौडीतच त्याने मिरज गाठले होते. राजांनी मिरजेला भक्कम वेढा टाकला होता. विजापुरी किल्लेदार आत कोंडला होता. त्याचं नाकतोंड कसं दाबायचं याच्या विचारात राजे होते. काही अंतरावर राजांचा तंबू होता. भोवती सरदारांच्या राहुट्या होत्या. राजे आपल्या तंबूत काशावर बसून विचारात गढून गेलेले होते. सरदारांची बैठक घ्यायची होती. उद्याची रणनीती ठरवायची होती. किल्ला लवकरात लवकर कसा पदरी पडेल त्यासंबंधी पुढील धोरण ठरवायचं होतं. तेवढ्यात हुजऱ्या येऊन त्रिवार मुजरा करून म्हणाला, महाराज, विश्वासराव नानाजी आले आहेत, पाठव त्यांना. बहिर्जींचा प्रमुख हेर विश्वासराव आत आले. मुजरा घालून उभे राहिले. बसा विश्वासराव, बोला, तातडीनं येण्याचं कारण? महाराज, फार वाईट खबर आहे. बोला, आम्ही ऐकायला तयार आहोत. महाराज, विजापूर दरबारातून आदिलशहाने कर्नूलचा सरदार सिद्दी जोहरला इतमामाने बोलावून त्याला सलाबत खान पदवी आणि 35,000 फौज देऊन आपल्यावर नामजद केले आहे. त्याच्याबरोबर फाजल खान, बाजी घोरपडे, रुस्तमे जमानला देण्यात आलं असून विजापूरवरून तो निघाला आहे. महाराज म्हणाले, म्हणजे मिरजचा बेत फसतोय तर? होय महाराज. महाराज, आणखी एक खबर आहे. सांगा विश्वासराव. विजापूरचा विश्वासघातकी इंग्रज हेनरी रेव्हिंग्टन हा सुद्धा आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा आणि भरपूर दारुगोळा घेऊन सिद्दी जोहरच्या मदतीस येत आहे. महाराज म्हणाले, विश्वासराव, जोहरच्या मागावर राहा. प्रत्येक खबर वेळेत पोहोचेल याची काळजी घ्या. या तुम्ही. विश्वासराव मुजरा करून बाहेर पडले आणि मिरजेचा वेढा काढण्याचा हुकूम दिला. फौजा पन्हाळ्यावर घ्यायचे आदेशही दिले. यावेळी राजांच्या जवळ फारशी फौज नव्हती. काही फौज नेताजी पालकरांकडे होती. त्यांना बाहेरच राहण्याचे आदेश देण्यासाठी तातडीने जासूस
पाठवला. ते कूच करणार तोच शिवा काशीत तिथे येऊन पोचला. राजेंना मुजरा घालून उभा राहिला. राजे म्हणाले, बोल शिवा, काय खबर आणली एवढ्या तातडीने? शिवा काशीदने बहिर्जींनी सांगितलेला शब्द शाहिस्तेखानाबद्दल राजांना सांगितला. राजांना आऊसाहेबांचे शब्द आठवले. राजे, संकट एकटी कधीच येत नसतात. आपण नेटाने उभे राहिलो की त्याचा आपोआप फडशा पडतो. असं असलं तरी राजे गंभीर झाले होते. क्षणभर विचारात गढून गेले. वेढा उठवून सैन्य पन्हाळ्याच्या दिशेला मार्गस्थ झालं होतं. विचारांनी थकलेले राजे शिवाचा आधार घेऊन चालू लागले. शिवा राजेंचा आवडता होता, म्हणूनच त्यानेही राजांसारखी हुबेहूब दाढी राखली होती. दिसायला कदकाठीने सारखेच होते, फक्त दोघांच्या पेहराव्यात फरक होता. दुरून कोणी पाहिलं असतं तर जुळे भाऊच वाटले असते. राजे म्हणाले, शिवा, आपण पन्हाळ्याला गेलो की पहिल्या फुरसतीत तुझ्या घरी जाऊ. राजांचे शब्द ऐकून शिवा काशीदला अतिशय आनंद झाला. आपल्या राजांचं मन केवढं मोठं विशाल आहे. त्याला अगदी गहिवरून आलं. राजे एवढ्या विलक्षण पेचात असूनही ते बिलकुल विचलित झाले नव्हते. एवढ्या व्यापात सुद्धा त्यांना स्मरणात किती क्षुल्लक गोष्टी राहतात याचं शिवाला आश्चर्य वाटलं. थोड्याच वेळात मोत्तद्दाराने 2 घोडे आणले. शिवा आणि राजे स्वार झाले. घोडे दौडू लागले. पन्हाळगडी जायचा निर्णय राजांनी का घेतला याचं कोडं अनेकांना पडलं होतं. तिकडून शाहिस्तेखान 5 लाख सैन्यानिशी येतोय. सिद्धी जोहर 35,000 सैन्य घेऊन उतरत असताना राजांनी एका दुर्गम किल्ल्यावर जायला हवं होतं. पण राजेंचा डावपेच आणि रणनीतीवर पूर्ण विश्वास होता. तरीही राजांनी पन्हाळ्यापेक्षा एखादा दुर्गम किल्ला निवडायला हवा असं वाटत होतं. पन्हाळगडावर पोचल्यावर न राहून बाजीप्रभू देशपांडेंनी विचारलंच, राजे, अजूनही वेळ गेली नाही. आपण एखाद्या पुरंदर, राजगड, रायगड, प्रतापगड अशा एखाद्या किल्ल्यावर जावं. तिथून बलाढ्य शत्रूला तोंड देता येईल. राजे म्हणाले, तुमचं मत योग्यच आहे, पण आम्हाला रयतेचाही विचार करावा लागतो. आम्ही तर पुण्याभोवतालच्या गडावर गेलो तर फार मोठा घोळ होईल. तो कसा? बाजी, आता कुठे तिथे जनता सुखाचे 2 घास खाऊ लागली. शेती धंदे सुखानं करीत आहे. त्या ठिकाणी लढाई होणं आपल्याला परवडणार नाही. शत्रू प्रचंड संख्येनं आहे. साऱ्या रयतेचा उन्हाळा होईल. ते आम्हाला मंजूर नाही. आणखी बाजी, या प्रांती सतत स्वाऱ्या होतच आहेत. एवी तेवी हा मुलूक उद्ध्वस्त झालाच आहे. म्हणून लढाई याच प्रांती व्हाव्या असं आम्हाला वाटतं. राजेसाहेब, बरोबर आहे, पण आपल्याला एवढी फौज अंगावर घेणं फार जोखमीचं होईल. बाजी, आम्ही हाही विचार केला आहे. म्हणूनच ही रणनीती अवलंबली आहे. जिथे आम्ही असू शत्रू तिथे येणार हे निश्चित. म्हणूनच आऊसाहेबांच्या सल्ल्याने असा निर्णय घेतला की आम्ही पन्हाळ्यावर थांबायचं, म्हणजे सिद्धी आमच्यावर चालून येईल. त्याला इकडेच रोखून त्याचा इकडच्या इकडेच फडशा पाडायचा. तोवर शाहिस्तेखान येईल. त्याची चाल मंद आहे. दोन्ही फौजा एक होणार नाहीत ही दक्षता आपल्याला घ्यावी लागणार. दोन्ही फौजा एक झाल्या तर आपल्याला आटोपणार नाहीत. ते वेगवेगळे असले तरच त्यांना आपण हरवू शकू. राजेंचा युक्तिवाद सडेतोड होता. त्यांच्या डावपेचाला तोडच नव्हती. बाजी अचंबित झाले. राजेसाहेब, अप्रतिमच. एकाच वेळी 2-3 गोष्टी सफल करण्याचा आपला मनसुबा अत्यंत धोरणीपणाचा आहे. प्रजेच्या रक्षणार्थ त्यांचे हित साधण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं याची कोणाला कल्पनाही येणार नाही. कर्नूलहून सिद्धी जोहर 2 महिन्यापासूनच राजांच्या पटलागावर होता. राजे पन्हाळ्याला गेल्याचं कळताच त्याला फार आनंद झाला. आपल्याला नामी संधी चालून आल्याची त्याला जाणीव झाली. जे अफजल खानला जमलं नाही ते आपण करून दाखवायचंच
आणि आदिलशाही दरबारात आपलं वजन वाढवायचं असं स्वप्न तो पाहू लागला. शिवाजींना पन्हाळ्यातच कोंडायचं. पन्हाळा त्याच्या भोवती एवढा वेढा कडक करायचा की मुंगीला देखील बाहेर पडता यायला नको. राजांना येणारी रसद बंद करून टाकायची. नाक तोंड दाबलं की शिवाजी आपोआपच हात बांधून आपल्यासमोर हजर होईल. शिवाय इंग्रजांच्या तोफा आहेतच. मग शिवाजींना हत्तीवर बांधून विजापूरला न्यायचं आणि आदिलशाह दरबारात सर्वात मोठा विजेता म्हणून आपला गौरव आदिलशाह करेल, मान मरातब मिळेल, अशा प्रकारचं तो स्वप्न पाहत होता. आणि झालंही तसंच. सिद्धीनं पन्हाळ्याला वेढा घातला. राजे आत अडकले. सिद्धीनं वेढा एवढा आवळला की राजांची कोंडी झाली. गडावर कोणी येऊ जाऊ शकत नव्हतं की गडावरून कोणी खालती येऊ शकत नव्हतं. सिद्धी जोहर एक लढाऊ, कसलेला, अनुभवी योद्धा होता. त्याच्याजवळ जिद्द आणि चिकाटी होती. हाती घेतलेलं काम सिद्धीस न्यायचं असा अट्टहास असायचा त्याचा. राजांना त्याचा एक डाव आदिलशाही आणि मोगल सेना एकत्र येऊ द्यायची नाही, हा यशस्वी झाला. पण या जाळ्यात राजेसुद्धा अडकून पडले. त्यांची अवस्था पिंजऱ्यात अडकलेल्या वाघासारखी झाली. सगळेच मार्ग खुंटल्यासारखे झाले. तरीही अशाही अडचणीतून क्वचित एखादा हेर खबर घेऊन कसा बसा गडावर यायचाच. राजेसोबत होते बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे आणि शिवाकाशीत सारखी मोजकीच मंडळी. राजांचे सगळे उपाय सरले होते. नेताजी पालकर बाहेर मोकळे होते. त्यांच्यावरच राजांची भिस्त होती. पण त्यांचाही उपाय चालत नव्हता. त्यांनी थेट आदिलशाही प्रांतावर हल्ले करायला सुरुवात केली, पण यश येत नव्हतं. शाहिस्तेखान केव्हाच मराठी मुलखात घुसला होता. त्याची प्रचंड फौज मार्गातील घरं दारं शेतीतील पिकं उद्ध्वस्त करीत होती. त्यातच स्वार्थी आणि राजांचे विरोधी मंडळी खानाला जाऊन मिळत होती. त्यामुळे त्यांची संख्या फुगतच चालली होती. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि उद्या आपण याच्या पुढचा भाग वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप अगदी मनापासून आभार मानते. उद्या भेटूया याच्या पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.